पहिलं तोगे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे उडरे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाहू पाहुणे पंढरी राहू घरा काही येती ल नाही दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी सत्य सांगे गोठी विठो येईल काही दुधे भरोनिया वाटी लावीन तुझे ओठी जीवा पडिये त्याची गोडी सांग वेगी आंबिया डहाळी फळे चुंबी रसाडी आजी चिरे काळी शकून सांगी उडरे काहू तुझे सोन्याने मडवीन पाहू पाहुणे पंढरी राहू घरा कैती ज्ञानदेव म्हणे जाणीजे खुणे ज्ञानदेव म्हणे जाणीजे खुणे भेटती पंढरी राणे शकून सांगी उडरे काहू तुझे सोन्याने मडवीन पाहू पाहुणे पंढरी राहू घरा कै येती विठ्ठल समितीच्या अध्यक्ष सदस्य दाखले याही या कार्यक्रमात हजेरी लावलेली आहे. त्यांना विनंती आपण भावाचा सत्कार करायचा. विठ्ठल
बैल तोगे काऊ कोकता हे शकून गे माये सांगता हे उडरे काऊ तुझे सोन्याने मडवे न पाऊने पंढरी लावू घराकडे ती. सर्व असलेला सत्संग ग्रामस्थ मंडळीमध्ये मी सांगितले. हरिभक्ती परायण निगमानंदजी महाराज यांनी हा प्रारंभिक केलेला हा सत्संग महाराज परमार्थिक जीवन प्रापंचिक जीवनामध्ये आपल्या ज्याची पूर्ण इस्टेट घेऊन ज्याची जशी परिस्थिती त्या परिस्थितीप्रमाणे वडिलाचंही नाव अलीकडे फक्त आडनावच कधी कधी लावलं जातं. वडिलाचं नाव लोक अगदी थोडक्यात एक नाव पहिलं एक अक्षर सांगतात. वडिलाचं नाव पूर्ण लिहिण्यासाठी एवढी वेळ नाही. श्री गुरु असावेत आणि मग क्षेत्र कोणतंही असेल कोणतंही जरी क्षेत्र असलं तरी शेवट मात्र इथे यायचे. एक दिवस नाही, काही काळ येत. आपण किती काळ येत माहिती नाही. जेवढा वेळ जवया काळे दिला अवकाश. श्री संत महापुरुषाने प्रत्येक महाप्रसंग एक वाक्य कथा काळीची मर्यादा आपल्या वडिलाचं वडील कोण म्हणजे जे आहे ते श्री ज्ञाननाथ आपल्याला वडिलापेक्षा श्री गुरुला थोरल्या बंधूला आपले श्री गुरु आणि मी त्यांचा मुलगा आहे. कधी कधी माझी आई आहे. एवं परंपरा. परंपरा कोणती आहे, परंपरा कशाला म्हणायचं, असावा आणि मग म्हणावं. आम्ही केलं की ती परंपरा नाही. आपल्या व्यवस्थेकरता जे काही साधन असतात त्याला परंपरा म्हणत नाहीत. आपली जशी व्यवस्था असेल तशी व्यवस्थित व्यवस्था असावी, प्रत्येकाची काही हरकत नाही. परमार्थ आणि परमार्थिक परमार्थ, व्यावहारिक परमार्थ, प्रदर्शित परमार्थ, आर्थिक परमार्थ. आता परमार्थ आणि परमार्थाविषयी बोलणंही नाम सप्ताह कधी सुरू झाला, का सुरू केला, का गरज पडली, प्रत्येकाने करावं, अजिबात हरकत नाही. फक्त आपल्याला जे करायचे त्याची माहिती असावी. हरी भजनी हे त्यावेळेला चुकतो का नाही लाग हा भाग नंतरचा आहे. चुकविला लाग
कली काय आहे आणि त्याचा काळ काय आहे. प्रत्येकाचा काय त्याचा काळ होता. कोणाचा काळ आहे आपला, कोणाचाच काळ नाही. थोडा त्या महापुरुषाला म्हणावं लागलं की बाबा हे कधी क्षणभंगूर आहे. ग्रास गिळी हे सगळे प्रकार, जेवता जेवता, चहा पिता पिता, चालता चालता, प्रवास करता करता रोज काय पाहावं लागतं. पाहत असता कसं आज एका क्षणात कधी काय प्रसंग, काय वेळेला कशाला चाललोय आणि काय होईल नाही. आणि म्हणून आपण चालत असताना एवढंच की आता आहोत एवढंच. हा मंडप जो उभा आहे, ज्यांच्या नावाने हा उत्सव, ते अनेक प्रसंग त्यांच्याही जीवनातील, त्या प्रसंगाला मी 1964 सालापासून साक्षी आहे. श्रावण महिना 1964 साली, 64 ते 76, परमार्थ कसा असतो, काय भविष्य असेल, हे ज्ञात्या महापुरुषांनी ज्यांना माहिती आहे, माहिती नाही ज्यांना मनोगत ओळखे मुंगी येते, स्वर्गीताही आलोच ऐके, तिथपासून तो इथपर्यंत वर्तमान परिस्थिती प्रदर्शित आणि दर्शित, आत्मदर्शित नाही. श्री वेदाचं ते वाक्य आत्मा वारे द्रष्टव्य, हे तिथपर्यंत कोण कशासाठी काय करतो करण्याचा हेतू घ्या. मामाला जे करायचंय, मी तर हरिभक्तीपरायण, मला इथपर्यंत यायचे. जनार्दन महाराजापर्यंत मी त्यांना म्हटलं की आता मला तुम्ही एवढे वर्ष काही त्रास देऊच नका. तुम्ही अनेक प्रसंग, अन्य विषयात वेळ घालवायचा नाही. तेव्हा हे इथपर्यंत येत असताना, आणत असताना, जरी आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नसलो तरी आपण ज्यांना बाप म्हटलेला आहे, ज्यांना आई म्हटलेला आहे, ज्यांना आपण सर्वस्व दिलेलं आहे, व्यावहारिक व्यवहार हा तुच्छ आहे, पण गुरु दावेदी या वाटा मी अनेक वेळा पाहिल्या. तोही प्रसंग पूर्वाश्रमीचे सीताराम महाराज आणि नंतर निगमानंदजी, मला किती वा असत. आता नांदिली हे आमचं एक टाळकऱ्याचं एक माहेर घर, नांदिली आणि मातुरी. सगळं वामनभाऊ महाराज म्हणायचे, नांदिलीचं पोरग जरी पाजलं ना ती स्वरात पाजलं. मी इथं बोलतो, एवढं लक्षात घ्या. नांदिलीला कीर्तन करून तिथून द्वैठान सप्ताह आरंभ करण्यासाठी सकाळी, आता त्यावेळेस लाईटही नाही, कधी टेंब्यावर कधी गॅस बत्ती नंतर, तेव्हा हा प्रकार जातीवंत परमार्थ आणि जातीवंत परमार्थिक, परमार्थिक परमार्थ धोत्राचे पिळे खांद्यावर आणि तसं 12 नाही घडेलच नव्हतं. आता प्रत्येक प्रसंग हा कितीतरी वेळा वाकड तिकडे व्हावं लागतं घडी पाहण्यासाठी.
अरे घडोघडी काळ हे बघ, जरा कर्णामुळे सांगू आली काळी, कधी आली माहितीच नाही. कधी अंगम गलितम फलितम मुंडम दशण विहितम दातम चुंदन, कधी झालं कळालंच नाही. हे कळालं नाही हे तर पण कळावं, आम्ही इथपर्यंत आलो एवढं तरी कळावं. आणि म्हणून गेले टळले प्रहार 3 हा सगळा प्रसंग सांगत असताना ठेवत असताना मला फक्त हे ज्ञाते महापुरुष, कोणाचं जीवन आणि त्या जीवनाचा प्रसंग शेवट झाल्याच्या नंतर म्हणायचं की, म्हणून असं म्हटलं शेवटा तो घा शेवटाची गोडतेची करेगा. हा मंडप उभा केला, करू का काय करू, अनेक काही प्रसंग आम्ही भेटल्याच्या नंतर त्यांच्याही बालपणातल्या आणि माझं तर सगळंच बालपण त्यांनी पाहिलं. त्यांनी करू आवडीने वाद. आता माझ्या कर्दुऱ्याला वा होत्या म्हणण्यापेक्षा पूर्वी प्रकारच असा होता की कोणाला वा नव्हत्या असं माणूसच नव्हता. त्या असल्या तर फक्त कर्दुऱ्याला असं. आता डोक्यातले वा वेगळे. आता यांचा जो प्रसंग असायचा 4 वाजल्या की यांनी ही तिच्या पुढे ती तिच्या पुढे. तेल माहिती नाही, रोज स्नान माहिती नाही, रोज कपडे बदलायला माहिती नाही. एक प्रसंग असा होता की दिंडी बरोबर चालल्याच्या नंतर सकाळच्या प्रहरी गावातून निघेपर्यंत सगळ्याची अंगातली शर्ट खांद्यावर. हे सगळं जरी करत असले तरी फक्त हेतू मात्र तुका म्हणे येथे भजन प्रमाण. हे भजन श्रीमंत भाव. आता चाल जशी गाण्याप्रमाणे अभंगाप्रमाणे वळून ताणून नाही, तानातानी जरी असली तरी म्हणजे माहिती वाचत 2 लेखन थोडासा जर स्वर या लय. आता इथे कीर्तनात बोलत नाही मी. चौऱ्याऐंशी 85 ला मी धर्मशाळेचा स्लॅब टाकला. मला म्हणजे बुवा मला धर्मशाळेत भजन करायचं. म्हणजे बुवा तिथं जागा नाही, 15 बाय 15ची जागा आहे. ते म्हणजे 1 फुटाची असली मी उभा राहून मारतो, पण मला भजन करायचं काय ते किती दिवशी. म्हणलं तिथं काय. ते म्हणजे मला एकट्याला भजन करायचं. त्यावेळेस आपलं लहू ढोले प्रल्हाद लांबू हे लोकांकडे असं तिकडे चष्म्याला दिसतो कोणता. हा पुढे काय काय 2-2 हात करतो. आता फक्त एवढी एकच आठवण सांगतो, काय म्हणायचं ते ध्यानात आणायचं. मारुतीवाणी 2 लेकर. गाणं काय आहे. बुवांच्या जवळ कुत्र असायचं, ते कुत्र सुद्धा चोरलायचं होता. याच्यापेक्षा जास्त सांगत नाही. इथं आम्हाला स्वर कशाला म्हणते तेच कळत नाही. मृदंग वाजवताना स्वर, थाप काय, चाट काय, लव काय, विलंबित असे सगळा प्रकार ज्याचा जो विषय असेल त्यांनी एक प्रसंग.
अभंगाचं चिंतन करायला आयुष्य पुरणार नाही. तेव्हा निगमानंदी आणि त्यांनी हा परमार्थ आरंभी केला आणि ते नेहमी करता त्यांचं एक वाक्य असायचं, त्यावेळेची जशी परिस्थिती कालाय तस्मै नमः, मूळ स्थान माहिबात म्हणते त्यांची नाही. त्यावेळेला श्रीगुरु बाबांनी मढी असेल, गहिनीनाथ असेल, मोठा असेल, अनेक ठिकाणची हिंसा बंद करत असताना पीर ही आमची ही माती, आमचा हा देश, इथं किती जणांनी मालकी केली. हा संबंध मराठवाडा हा मोगलांचा. इंग्रज आता कोणी पुढं अहमद शहा काय अहमद आपापल्या नावाप्रमाणे गावाची नावं बदलून सगळे आमचे मंदिरच नाही, मंदिराच्या मशीद. परमार्थ करत असताना समाजाला संस्कार देण्यासाठी परमार्थ बुडतही जा प्रदर्शन नाही. कोणाचा व्यवहार परमार्थिक व्यवहार आणि व्यावहारिक व्यवहार, प्रापंचिक व्यवहार, प्रत्येक क्षेत्रात आपला आपला जो भाग आहे, आल्या भागात ते करीतो. हे अनेक प्रसंग, अनेक वेळेला अनेक प्रसंगी आम्ही भेटत. त्याच्या वेळेला आपण संतापाशी बहु असावी मर्यादा, नांदिलीवरून वैकुंठवासी निगमानंदीला भेटायला जर गेलंच कधी, ज्यांची ही परिस्थिती आज, ज्यांनी इथपर्यंत ही स्थिती कायम ठेवली, हे भक्त परायण जनार्दनजी महाराज असे तटच उभे असते. मी अनेक वेळेला पाहिलं, कधीच त्यांच्या समोर खाली बसलेले मी पाहिलंच नाही. म्हणजे आपण कोणा पुढे आहोत. ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर आपलं जीवन आपल्याला कळणाऱ्यासाठी ज्ञानेश्वरी किंबहुना अनेक महापुरुषाचं हे संत वाङ्मय आहे आणि ते वाचलं नंतरच वाचावं माणसाने. वाचता येईल का नाही, वाचूनही कळेल की नाही तो भाग वेगळा. आणि म्हणून मला इथपर्यंत येत असताना एवढंच एक सांगायचं की गुरु दाविल या वाटा, तो मार्ग चालवत असताना आणि त्या मार्गाने चालत असताना वाकडे की नीट देवगाणे, तेव्हा मला जो मार्ग दाखवलाय, सांगितलाय, जे करू सांगती केले ते, त्यांनी जे सांगितलं तेच. आणि म्हणून माझ्या श्रीगुरूंनी मला काय सांगितले मला तेवढं माहिती. आपल्या श्रीगुरूला कामधेनू म्हणतात ना, मला जयाची कामधेनू कोणी पण एकदम सोड द्यायचं. अप्राप्य काय मागे जात नाही. हे सगळे एक एक वाक्य, हा एक एक प्रसंग खूप खूप परमार्थ करावा आणि त्याचा भावाही. आपण जेवढी जमीन आहे तेवढी जमीन कसावी आणि तेवढ्याही जमिनीत येणारं पीक हे मनासारखं यावं. घर चांगलं बांधावं. खूप आताची घरात म्हणून कितीही कोटीचं घर बांधलं तरी घरात राहण्याचाही योग यावा आणि त्या घरात राहत असताना ते घर आपल्या मनासारखं प्रसन्न असेल. अनेक वेळेला ऐकावं लागतं
कधी महाराज, कधी बुवा, कधी बाबा. बाबा का घरात सुखच नाही. निघत असताना एक मुलगा राहून, बाबा काय बाबा, गाडी माझ्याकडून नेहमी कुठल्या तरी याच्यावर जाते, दुसऱ्या गाडीवर गाडी जाते, ॲक्सिडेंट म्हणण्यापेक्षा कशाला तरी आदळते. म्हणजे तू गाडी उभी कर, चावी खाली ठेव आणि मग गाडी जर गाडी आदळली तर मग पाहू. तू आता म्हणून माझ्यासमोर इथे गडावर उभा आहेस, तुझ्या आईबापाची शपथ घेऊन सांग कशी काय गाडी आदळली. मला झोपी पहिल्या आणि गाडीचा ऍक्सिडेंट होतच नाही, आपण करतो. पुढचा कसा चाललाय, आपण चालायचं कसं हे तर सामान्य व्यवहार आहे ना. मी कमवून असा होईल, नाही तर होत असं साधा व्यवहार. चालत असताना कसं चालावं, कोणाबरोबर चालावं. चाललो तर आपण चाललो कोणाच्या बरोबर. मोठ्या माणसाबरोबर चालत असताना किती अंतर, कोणत्या हाताने आपण चालावं, आपली योग्यता, आपला अधिकार. चालता येणे पंथे एक. आणि म्हणून ही परंपरा इतका सरळ व्यवहार नाही. हा पंथ श्री गहिनीनाथांनी आरंभित केलेला म्हणून गह्यांनी प्रसादे. काला सुद्धा का करायचे याचं कारण पुढे हे पावन निवृत्ती गह्याने कृपा केली पूर्ण. निवृत्ती गह्याने कृपा केली पूर्ण. कृपा केली पूर्ण. निवृत्ती गह्याने कृपा केली पूर्ण. वारकरी पहिलं तर एकानेच एकाला द्यायचं. दुसऱ्याला माहितीच होऊ द्यायचं नाही. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर, याचं कारण एक शिष्य एक गुरु. हा ओढाची ही परम असंच व्यवहार झाला. पण ब्रह्मागिरीच्या कुशीत बसल्याच्या नंतर लक्षात आलं की हे कुठपर्यंत करायचं, यांचं काय. मी घराच्या आत कडी लावून पक्वान खालून बाहेर वर्णन करू, करायचं काय त्याला. तू किती खाल्लंस तरी तू कोण आहेस, आम्ही उपाशी, तू खाऊन उपयोग काय. लक्षात आलं की हे बुडत आहे जल. आणि म्हणून दिल्याच्या नंतर हे सांगितलं हे त्याच्याकडे एकाच क्षण एकाच वेळ त्याला पण दे. सगळ्यात पहिले बंडखोर संत शब्दात श्री ज्ञाननाथ.
प्रगट गुह्य प्रगट बोले. आणि म्हणून त्याही वेळेला बाहेरच्यांनी त्रास दिला नाही, शत्रू बाहेरचे नव्हते. ज्ञानोबा म्हणले आमचं तोंड पाहिलं त्यावेळेला आजोळातल्या गड्यांनी जे आता अभिषेक करू करू सगळं प्रपंच कोट्यात उधीर पायाची माया, त्यांच्या पूर्वजांनी तोंड पाहिलं की आंघोळ. ज्ञानोबाला मुख देखोनी विरक्ताचे सचैल काही बोटा सकट आंघोळ करीत होते, कधी पाप झालं. ज्ञानोबाचं तोंड पाहिलं. ज्यांनी विश्वाची चिंता केली आणि मग विश्वामध्ये माणसं तर आलेच आले, पण तृणापासून तो ब्रह्मापर्यंत आपण त्याला दैवर पडलं म्हणतो, ते कसं खाली येतं आणि ती कशी जीवाची निर्मिती आरंभित होते. योगी महापुरुष कोणाला कुठे जायचंय, कोण कोणत्या योनीला जातो, जात असताना अरे हे 4 दिवस किती या महापुरुषाने हे क्षणभंगुर हे जाय न कळता हे वाक्य ठेवत असताना याचं कारण क्षण कशाला म्हटलं. आपल्या बरोबर आपण देव असो नाही तर देवाचा बाप असो, आपल्याला देव कळाल्यानंतर आपण इकडे इतक्या लांब जाऊतो कशाला. शेवटी श्री तुकोबाराला म्हणावं लागलं की त्यावेळेच्या याच्यामध्ये जाऊन परिस्थितीमध्ये जाऊन आले तुझ्यावरी राज बरा सापडला शिरे. आज या शब्दाचा अर्थ या जन्मात तू आलाच ना, आता आमच्यासारखा झाला ना, आता तुला आम्ही करतो. कसे आहोत आम्ही म्हणजे मानव समाज कसा आहे आणि कोण महापुरुष असा आहे की असल्याच्या नंतर असताना ते कळाले. जगद्गुरु तुकोबारायांची परिस्थिती पुण्यातून बाहेर इथून तिकडून खाली लोणावळ्याच्या खालच्या लोकांनी नाही, भावकी गावातले. आणि म्हणून नेहमी करता धोका असतो तो जवळ, बाहेर कधीच नाही. चोरी होती ना तो आपल्या जवळच मोठी असतो. बँक जरी आता जाऊ द्या, मला एक वाक्य फक्त हे कोणापाशी बोलायचं. शेवट त्यांना म्हणावं लागलं की वृक्षवल्ली आम्हा माणसं तर कोणी राहिलंच नाही. कोपला पाटील गावातल्या गड्यांनी हे केलं, काठीने मारावं. अजून आमची होती परिस्थिती नाही आली. हे त्यांचं जीवन. श्री ज्ञानोबा ज्ञान देवे रचिला पाया हा प्रकार तिथपासून सृष्टीच्या आरंभापासून कापाने नाही सोडलं कोणाला. भक्त प्रल्हादाचं जीवन घ्या, अन्य आणखीन घ्या. बाप नाही, आय नाही, भाव नाही, पुतणे वगैरे नंतर. पुतण्याला चुलते नसल्यावर कळवाळा येतो. सगळे पुतणे जेवढे तेवढे. माझं कोण शेवटचा प्रकार जगद्गुरु तुकोबाराय सांगितला. इथे ज्ञानोबा सुद्धा कावळ्याची बोल. पहिलं तोगे कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. नाही सांगून सगळं काही केलं. जेवढं वाङ्मय निर्माण करता आलं तेवढं विचार करून एवढा विचार केला की शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी शकून सांगताय. कावळ्याची भाषा, पिंगळा महाद्वारी त्याचीही भाषा अनेक प्रसंग सांगे. अनेक काही जरी आतापर्यंत पक्षाची भाषा करणारे होते. आणि सर्वप्रथम शकून काही जर घडायचं असेल तर जनावराला सुद्धा अगोदर कळतो. पाऊस पडायला लागला का
असं एक वाक्य, गंधावती पृथ्वी. मातीवर थेंब आरंभी पडल्याच्या नंतर कसा सुगंध येतो, आणि म्हणून पृथ्वीचं रक्षण करत असताना ही गंधावती पृथ्वी. आमच्या गावरान गाया जरचं नाही ती भिकार, सगळे रोग त्याच्यात. म्हणून जरशाचं दूध विचार करून त्या दुधातही सगळे, आता गावरान तर काय अन्नधान्य राहिले नाही, दूधही नाही, जागाचा विषय. कालाय तस्मै महा असा प्रकार आहे. आणि म्हणून जे जे संकट, त्याच्यात किती संकट मध्ये काय काय गमती आहे, कारण ती आपलं नसतोच. आणि म्हणून दूध, गाय, गावरान गायी असल्या तर गायींना सुद्धा तिकून थेंब पडले, वास आला की वर शेपूट करून आपल्या गायीच्या गोठ्याकडे गायी निघते. कुत्र्याला किती पगार देऊन डिपार्टमेंट ठेवलेलं आहे शासनाने, नाही शोध लागला तर कोणाला नाव लागतं? चांगलं कोण इमानदार? अरे चार घास ज्याचे खाल्ले त्याच तर नीट बघ. मला एक वाक्य सांगायचं, इथे कावळ्याशी बोलत आहे. आपला वेळ संपला. पहिलं तोगे काळू टोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. शकूने कोणता पक्षी चालला तरी तो चाललाय कसा? अनेक काही प्रसंग. पक्षाचे एक तास नावाचा पक्षी, आमची बैलगाडी चालायची, तर तो पक्षी कोणत्या हातून कोणत्या हाताकडे जावा याचे काही संकेत असतात. अनेक प्रसंग. बैलगाडीतून प्रवास करत असताना श्री बाबांमुळे बरोबर मनकट स्वामी महाराज असतील, श्री वामन भवनाचे स्वामी महाराजांनी हे सांगितले, शेवटपर्यंत जोपर्यंत शरीराची अवस्था आहे चांगली तोपर्यंत अभ्यास. आणि त्यावेळेला दवाखाने नाही. आता आपल्यात काय की दवा खाणं, त्या एवढी झाड पाल्याची त्याच्यावर सगळं चालायचं, दवाखानेच कुठे होते. आता लग्न लागलाय झालं की दवाखाना सुरू होतो. कधीही बाळांपणाला कुठे दवाखाने होते, कशालाही आता लगेच गोळी सगळं. मला एक वाक्य सांगायचं की पशु या पक्षी त्यांना तिथपर्यंत गेले, इकडे पक्षी आहे इकडे पशु आहे, तो का म्हणे आयशी बुद्धी त्याची जग त्या होणे हलगटापर्यंत गेले. त्याच्यावरही त्यांची जर इच्छा असेल त्यांना व्यवहार नाही. रेडा त्याने का म्हणावा आणि का हात लावू नाही. स्पर्श
कधी कोणाचं काय सांगितलं कळालं बोल. आद्य जगद्गुरु शंकराचार्याचा प्रसंग असेल ते असावेत आणि मग ते असं होत. बुवा बाधित नाही. त्रोटकाचार्याचं या पद्मपादाचार्याचं आचार्याजवळ अनेक शिष्य काही घडी रोज ब्रह्मसूत्राचा पाठ चालत असताना पोथी खैर वाटतं आम्ही हुशार आम्ही हुशार आम्ही हुशार आम्ही. एक दिवस पाठाला थोडासा वेळ लागला. काय झालं टाइम झाला. बस रे बा. त्यांनी मागं पुढं बस म्हणजे की जाऊन व्यासपीठ जाऊन बसतो. बाकीच्याकडे कळणार काही. अरे याला काहीच येत नाही आमच्या बरोबर याला व्यासपीठ. आचार्यापेक्षाही काकणभर अधिक सुंदर पाठ घेतला. आता मला विषय वाढवायचा नाही. पोथी ऐकायला जायचं म्हणून काही मिळतंय म्हणून ऐकायला काही कळायसाठी म्हणून नाही. त्या गड्याकडून शेवटी बाकीचे म्हणजे आता हे रामायचं अर्धच राहिलं. कसं काय करायचं हे काय तुरी त्याचं नावच होतं गावा. ज्याने सगळ्यांनी ज्याला वाढीत म्हणजे एकदम तुच्छ देखलं त्यांच्यापेक्षाही काकणभर अधिक मालवणचं धोंडी सुख असोत अमुक तमुक हरिउदय पांडवकर हे पोथ्यात लिहिल्या. पैठणकरामध्ये काव्याचं आध्यात्मिक आणि मला एक वाक्य सांगायचं की त्यांची कृपा दृष्टी जर असेल आपण कावळ्याबरोबर पहिले या अभंग जरी मोठा असला तरी अभंगामध्ये एकच वाक्य माझ्या घरी परमात्मा कधी येती आणि घर शब्दाचा अर्थ आहे हे घर हे असताना या घरातच म्हणजे याच देहात याची देही याची डोळा हे जे वाक्य आहे. सगळे प्रमाण की तुला हे देईल तुला ती देईल. म्हणून दाव्याला सुद्धा काय भातच लागतो. ती पांढऱ्या दिसली की लवकर येतो. म्हणून अगोदर जाणवा दही भाताची उंडी तुला खायला दे. वाटीभर दूध दे. कदाचित हे सगळे ते दिवसही उन्हाळ्याचे आणि चांगल्या आंब्याचे असावे. आता आपली गावरान आंब्याला कोणी पाहत नाही लवकर तुरून टाकले. त्या आंब्याची नावं असायची. शेवट ज्ञानावर आंबे तुला हे बघ अतिशय गोड अशा प्रकारचे आंबे येतात. पण एक तू आंबे खा दूध वाटीभर दूध पे दही भात खा हे 3 चरणातला 3 प्रसंग. पहिलं चरण पलीकडच्या बाजूला कावळा बसला आहे. तो ओरडतोय ओरडत नाही सांगतोय. काय सांगतोय शकून घे माझे सांगत आहे पहिलं. आता पहिल शब्दाचा अर्थ पहिल तोगे काऊ कोकत आहे. कोणाला शकून पहिलं तर असं होतं की मांजर जरी आडून गेली तिकडे गावाला निघायला जात नव्हतं. एवढंच नाही चुली परत येतात ते काय माहित नाही. बऱ्याच ठिकाणी चुली चालू झाल्या आता. कृत्रिम हे कृत्रिमच असतं. उसना व्यवहार उसनाच. आमचं जे आहे ते मूळ ते तेच. आता अनेक प्रसंग चुलीत लाकडं पेटवल्याच्या नंतर स्वयंपाक सुरू झाल्याच्या नंतर संध्याकाळची वेळ असावा आणि मग तव्यावरची भाकर चुलीला लावावी आणि त्या लाकडाची पोकळीमधून मागे हवा निघाली की ती फुफुर केलं. मग जी माता त्या ठिकाणी भाकरी करत असेल तिने काय म्हणायचं
ज्यांनी ऐकलं त्यांना तुमचं तुम्हाला. तवा उतरला खाली आणि तवा उतरल्याच्या नंतर त्या तव्याच्या पाठीला म्हणजे खालच्या बाजूला ती काजळी पिटली, ती अशी 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 केली की काय झालं? हा, तवा हसला. तवा हसत असतो का? नाही, कोणीतरी निंदा करतो. आता काय एवढे एवढे संकेत, किती तरी प्रसंग मला एक सांगायचं. शकून शकून काय? रामायण वाचल्याच्या नंतर रावण युद्धाला निघतो आणि युद्धाला ज्यावेळेला शेवटच्या दिवशी नेतो त्यावेळेला मंदोदरी सांगते की प्राणनाथा आज तुम्ही जायचे नाही. किती प्रसंग रात्र गेली तरी पुरणार नाही. काय काय प्रसंग होत आहेत शकून आणि अपशकून. ही लोक जडाशी बोलतात. इथं शकून अपशकून हे तर झालं. अंतरंग भक्त असेल ना, म्हणजे नाथ महाराज असत नाथूरचे एकनाथ महाराज, आणि त्यांचा एक भारूड असायचा. वृक्षावरून खाली उतरवून मुदरिका दिदली हाती वेळ संपला. तेव्हा मारुतरायांनी तिथे जात असताना सीतेने जर भगव्या कपड्यात येणारा गडी वाटला हा साधू असेल. मला एक वाक्य सांगायचे की जर सीतेला कळाला नाही आमचं पुढे बसायचं पटकन, की त्यावेळेला हा प्रकार होता. बरं, खरात मध्ये काय पारमार्थिक नाही ना. कोणालाही अरे बुवा असावं मग त्याची बाजू पुढे आपण पाहू ना. माळही नाही, टाळही नाही. अरे बुवा बाजी म्हणताना तुमचं ते पवित्र मंदिर आहे का? ते सगळे तुकार तिथं, त्याने या पवित्र मंदिरामध्ये अरे वा, इथं जानवरामध्ये एकेकाची मनोव्यापारी. हे विश्वाची होय संहारे हा कृपाचार्य न पुरे एकलाची. धर्मच माहित नाही तर का त्यातले हे कोण कोणाचं येतात वेळ नाही यांना. धर्म काय सर? धर्मम चर. धर्म काय? त्यावेळेला भीष्माला म्हणावं लागलं हे अवरे पुरुषो ही अर्थस्य दासः. धर्म मार्तंडाच्या सभेतलं वाक्य. हे आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलं. कुळ धर्म चाली, विधी निषेध पाळी, मग सुखे तुझ सरळी दिधरी आहे. यांचं त्यांना माहिती नाही. यांना धर्मावर अरे धर्म शब्दाचा अर्थ काय? कोणी काय कोणाला कळत असतो का धर्म कशाला म्हणायचं? रावण जर कळाला नाही, तुम्हाला माहिती आहे का काय ते? कोणीही कोणावर काहीही बोलत असताना आपण कोण आहोत, आपली काय पंचायत. योगायोगाने कुठे काही असते म्हणजे काही बोलू नये. तेव्हा ही त्यांची साथ आणि खरं काय आहे, सत्य जरी असलं तरी सत्यम वेळात किंतु अप्रियम न वेळा असं. कशासाठी मला एकच वाक्य सांगायचंय. शकून गे माये सांगत आहे. तिथं एका जड वस्तूची
सीतामाई मारुतरायाने खाली एक अंगठी टाकली आणि त्या अंगठीला बोलताय. अवस्था जर असेल ना तर ती स्थिती तशी होती. असं इथेच थांबव. शपूर्ण गे अंगठी मला निरोप सांगणार. कोणी निरोप सांगावा. आणि म्हणून निरोपाचे अनेक प्रकार. निरोप शब्दाचा विचारही शेवटी तुकोबरा सुद्धा म्हणले मला सुद्धा निरोप आला. निरोपया कोण निरोप सांगणार आहे. निरोप देणाऱ्याला कळालं पाहिजे की कोणाकडे निरोप द्यायचा आहे. असो. आणि शकून गे माये सांगत आहे. त्याला सांगितलं की तुला अलंकार पायामध्ये घाली. हा सगळा प्रकार सांगत असताना एक वाक्य आहे की यातलं वर्म जर कळालंच तर त्याला नक्की ती विश्वात्मक शक्ती त्याला भेटत प्राप्त होईल. शेवटचं चरण. ज्ञानदेव माने जाणिते आगुण. ज्ञानदेव माने जाणिते आगुण. Thank you.
मध्ये सोन्याने मळवीन पावले पंढरी राहू घरा काही येती राहू राजा. त्याला राजाही म्हटलं आणि काहीही म्हटलं तरी तो आमचा आहे, आमच्यासाठी आहे आणि आमचाच आहे, माझाच आहे. आणि शब्द श्री संत महापुरुष मानवी जीवन आणि या जीवनाचा अर्थ कळावा. ज्या दिवशी अर्थ कळेल त्या दिवशी त्याला परमार्थ करायचं कळेल. होईल का नाही तो भागलेला. आयुष्यामध्ये परमार्थाचा अर्थ कळावा. मला काय कळावं हे कळावं. आजपर्यंत किती कळालं हे कळावं. काय मिळालं आणि मिळवलं. एक वाक्य शेवट. माझं काय, जेवढं मिळवलं त्याच्यात माझं काय, एवढं एक वाक्य जरी लक्षात राहिलं तरी खूप काही झालं. ग्रामस्थ मंडळी हा एवढा मोठा हा उत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा होत असताना एक की असा उत्साह आपल्या जीवनामध्ये परमार्थाविषयी एक वाक्य सांगेल की काही मी उद्धार पावे. हे जाणार आहे ते इथंच आहे. जमीन इस्टेट हे सगळं इथंच आहे. फक्त माझं काय एवढं मला कळावं. त्याचा परमार्थ त्याची सरळी सगळं सफल व्यापार अमुक तमुक हे वाक्य श्री संत महापुरुषाचे. आणि म्हणून हा सत्संग हरिभक्तीपरायण वैकुंठवासी स्वामी निर्माणजी महाराज आणि एक वाक्य सांगन की त्यांच्याही बरोबर धोंडराम महाराज होते. तोही प्रसंग काही काल मला वाटतं जनार्दन महाराजांनी पाहिला असत. आणि आपण श्री गुरुच्या बरोबर राहत असताना राहणं अर्थात त्याच्यासाठी तेच कळावं. आणि म्हणून संस्थेमध्ये तत्कालीन गुरुजन वर्ग ज्या त्या काळामध्ये जेथे असतो तेव्हा महापुरुषाकडून एक वाक्य श्रवण करून आपल्या जीवनाची वाटचाल आणि ही वाटचाल आपली सफल हो. अनेक काही प्रसंग वेळ संपून गेलेला आहे. लोकांच्या सुद्धा लक्षात येईल. मी अगोदर सांगितलं की आताचा काळ सारा जसं घडोघडी काळ तसं ही प्रत्येकाला घडी 11च्या आत नाही, 5च्या नंतर नाही, बाकी काही काय सांगा. तेव्हा कीर्तनात सुद्धा यायचं कधी आणि उठू नका म्हणायची वेळ इथं आल्यावर मला असं वाटतं की येऊ नये. या मंडपामध्ये यायचंच कशासाठी हा पहिला विषय. हा जो मंडप आहे या मंडपामध्ये आम्हाला काय यायचंय, ऐकायचं त्याने ऐकावं ना. म्हणून आम्हाला ऐकायला येतंय का ऐकलं. आणि म्हणून ऐकाजी तुम्ही हे सगळं ज्याचं हित ज्याला असेल प्रदर्शन नको आहे. म्हणून परमार्थ आपण एवढा खर्च करतो शोभेसाठी नाही. हा पहिला विषय. तुकोबाला कोणते काशीचे टाळ होते का मी लिहिता होते केशीचे कोण त्याचा नाद आपलं जीवन रेखाट फुटकाची विना तुटक्याची तारा करी धारा. हे त्यांच्या पत्नीचे जिजाबाईचे उद्गार आहे. मला एक सांगायचं की हे काय आहे नाही माझा भाव काय. आम्ही हे सगळं काही करत असताना बाहेरून येणारा जरी वर्ग असेल आम्ही आलोत कशाला. इथंच नाही कुठेही जात असताना एक लक्षात ठेवा. रती शब्दाचा अर्थ आहे प्रेम. हा उपसर्ग मराठी भाषेतील जे काही 22 उपसर्ग आहेत त्याचा अर्थ असा होतो की ही केलेली श्रवण भक्ती ही आता प्रेमाने. हा रती शब्दाचा अर्थ. आणि
शब्दाने अनेक अर्थ, तेव्हा प्रेमाने केलेली त्याची आराधना. आपण हे करत असताना जर मध्येच उठलो तर ती देवता आपल्यावर कोपिष्ट होते, हे लक्षात ठेवा सर्व भक्त मंडळीने. नाही आवड हरकत नाही. तुमचे मातुरजी आता इथे देवप्पा आहेत, आता तुम्हाला काही थोडंफार असं आम्हाला वाटतं की तुम्हाला काही कळतं, तेव्हा नाहीतर आमचे पहिले काय आमचे देवप्पा असे असेल की मारुतीची आरती केली तरी सुख कर, आपलं पूजा केली तरी सुख करता, दुःख हरता, वारता हवे नाच येणं. अरे मारुतीची पूजा करतो, गणपतीची आरती म्हणतो. दोन्ही देवता कोपिष्ट ना. नाही आलं काय तर हरकत नाही, पण ज्याचं त्याचं म्हणणं नाही. तिथं जाऊन त्याला पण पूजा त्याची ना आरती याची. तुला स्थळ काळ काही कळावं का नाही काही. वेळ मारुतीची पूजा आहे, आरती गणपतीची नाही. आपण म्हणून परमार्थ करत असताना परमार्थाचा अर्थ आरती हे सांगत होतो मी. आरती होत असताना कोणी उठू नाही. त्या देवतेची त्या भक्तीची आपण ज्या कथेची अवहेलना केली याचा अर्थ असा होतो. नाही गेलं अजिबात काही हरकत नाही. हे जी वाक्य आहेत ना, पुण्य करिता होय पाप, दूध पाजोनी पोशिला साप, असंही कधी कधी जीवनात घडतं. तेव्हा प्रत्येकाच्या जीवनात घडतं. तेव्हा आरती म्हणून नेहमी करतात. उशिरा यावं नाही यावं हरकत नाही, आपल्याला लांब बसून ऐकावं. आता तुमच्यावरही काही दोष नाही, अर्ध्या लोकांना शुगर आहे, मला पण सांगण्याचा हेतू असा आहे की आरती करत असताना होत असताना किंबहुना होईपर्यंत उठू नाही. पुन्हा पुन्हा सांगायची वेळ ती मनपात या, पुढे या, आणि आलोच आपण याच्यासाठी तर ते करावं ना. जो माझा हेतू म्हणून आम्ही जे करतो तो आमचा हेतू आम्हाला कळावा. पहिला परमार्थ करत असताना परमार्थाचा हेतू आरती होण्यापूर्वी ज्ञानदेव तुकाराम म्हटल्याच्या नंतर आपण उठावं एवढं. ज्ञानेश्वर